ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये अक्रूर गोकुळात येऊन त्यांनी मथुरेला भगवान श्रीकृष्णांना घेऊन गेले. नंतर अर्ध्या वाटेपर्यंत आलेल्या त्या गोपींची अवस्था, त्यांची ती विरह अवस्था, त्यांना भगवंताचा होणारा वियोग, त्यांनी भगवंत जाऊ नये म्हणून केलेलं एक प्रतिरोध ज्याला आपण म्हणू, तो करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान हे आपल्या कर्तव्याने बद्ध असल्यामुळे, अक्रूरही आपल्या कर्तव्याने बद्ध असल्यामुळे भगवान त्याच्याबरोबर गोकुळाकडे निघाले. वाटेवरच त्या गोपी बसून राहिल्या. गोपींनी अनेक प्रकारे आपलं दुःख, शोक, विरह अवस्था व्यक्त केल्या. गोपींची जी भक्ती होती त्या विरह गीताच्या माध्यमातून आपण तिची अनुभूती घेतली. नंतर काही वयस्कर अशा गोपींनी गोकुळातल्या राजातल्या त्यांना घरी नेण्याचा प्रयत्न केला. आणि इकडे भगवान मावळतीला म्हणजे संध्याकाळी बलरामासह त्यांनी मथुरेमध्ये प्रवेश केला आहे. मार्गे ग्राम जना राजंस्तत्र तत्रोपसंगताः वसुदेव सुतौ वीक्ष प्रीता दृष्टीं न चाददू. राजा परीक्षिता ऐक, शुकदेव सांगतायत, भगवंतांनी जेव्हा मथुरेत प्रवेश केला तेव्हा मार्गामध्ये ठिकठिकाणी जे काही गावं लागत होती, वस्त्या लागत होत्या, त्या वस्तीतील लोक भगवंताला भेट देण्यासाठी आणि दर्शनासाठी येत. वसुदेवाच्या दोघी पुत्रांना पाहून त्यांना अत्यानंद होत होतं. ते आनंदमय होत आणि त्यांची दृष्टी भगवंताच्या रूपावरून हटण्याला अजिबात तयार नव्हती. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. आपल्या हृदयामध्ये ती साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होता. भगवंताच्या आधीच गोकुळातील नंद आणि इतर जे काही गोप होते ते मथुरेजवळ असलेल्या उपवनामध्ये मुक्कामाला येऊन पोहोचलेले होते. अक्रूराने हात जोडले, भगवंताला विनंती केली. त्यावेळेस भगवंत त्यांना बोलले, भवान प्रविशताम अग्रे सहयान पुरीं ग्रहाम वयम त्विहावहम उच्चाथ ततो द्रक्ष्यामहे पुरीं. भगवंत बोलले, काका, आता आपण हा रथ घेऊन पुढे निघा, मथुरेत जा, आपल्या घरी जा. आज आम्ही या मथुरेच्या बाहेरच्याच उपवनामध्ये मुक्काम करू. उद्या नगर पर्यटन करू, नगराचं दर्शन करू. तेव्हा अक्रूर त्यांना म्हणाले, नाहं भवद्भ्यां रहितः प्रवेक्ष्ये मथुरां प्रभो, त्यक्तुं नारसी मां नाथ भक्तं ते भक्तवत्सलः. भगवान, मी आपल्या दोघांना घेतल्याशिवाय
म्हणजे बलराम आणि तुम्हाला घेतल्याशिवाय मथुरेत प्रवेश करू शकत नाही. हे भगवंता, आपणही माझ्याबरोबर चलावे आणि माझं घर आपल्या चरणाच्या चरणधुळीने पावन करा, सनात करा. मी तिथे गेल्यानंतर आपली पाद्यपूजा करेन आणि ती जी पाद्यपूजा होईल त्या चरणोदकाने अग्नी, देवता, पितर हे सर्व तृप्त होतील. पुनीहि पादरजसा गृहान नो गृहमेधिनाम यत्शौचेन अनुतृप्यन्ति पितरस्स अग्नयसुराः. तो पितृयज्ञ होईल, तो देवयज्ञ होईल. कारण आपले जे चरणोदक आहे हे साक्षात गंगाजल आहे. त्यानेच तिन्ही लोक पवित्र केलेले आहेत. आपल्याच चरणतीर्थाच्या स्पर्शाने सगर पुत्रांना सद्गती मिळालेली आहे आणि तेच आपलं पुनीत तीर्थ भगवान शिवानी आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. परंतु भगवंताने सांगितले की नाही काका, तुम्ही पुढे निघा, मग आम्ही येऊ. आता अक्रूर थोडे खिन्न झाले आणि खिन्न झाल्यानंतर ते नगरात आले. अक्रूरांनी कंसाची भेट घेतली. कंसाला ते म्हणाले, कंसराज, तुमच्या निरोपाप्रमाणे मी नंदाला श्रीकृष्ण बलरामांना धनुष्य याग पाहण्याच्या निमित्ताने इथे बोलून आणलेले आहे. तू मला जे काही मित्र कार्य सोपवलं होतं ते मित्र कार्य म्हणून मी हे सर्व केलेलं आहे. परंतु ते आता मथुरेत आलेले नाहीत. ते प्रथम मथुरा नगरीचं अवलोकन करतील, मथुरा नगरी मध्ये प्रवेश करून मथुरा नगरी पाहतील, तेव्हा मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. आता भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आलेले आहेत. हे ऐकल्यानंतर कंसाला एकीकडे आनंद झाला की वा, आता माझा शत्रू माझ्या तावडीत आलेला आहे, माझा मृत्यू माझ्या तावडीत आला आहे. परंतु एका क्षणात त्याला भीती वाटू लागली. त्याला आठवू लागलं आकाशवाणीने जी गंभीर सूचना केलेली होती ती सूचना त्याच्या काळजाला अक्षरशः घर करून बसलेली होती. त्यामुळे त्या आकाशवाणीने जणू काही काळाचं रूप घेऊन त्याच्या अंतःकरणात रुतून बसली. त्यामुळे त्याचं अंतःकरण विळवटून जात होतं. त्याने उत्साहाची तयारी केली, मल्लयुद्धाची सुद्धा सिद्धता केली. तरी त्याला एका गोष्टीची भीती वाटत होती की एकदम काहीतरी घडेल आणि आपलं मरण ओढवेल. याची भीती त्याच्या मनामध्ये सारखी दाटून आलेली होती. केवळ कृष्ण आलेला नाही, तर कृष्णाच्या रूपाने प्रत्यक्ष आपला काळच आलेला आहे याची कंसाला भीतीयुक्त जाणीव झाली. काल म्हणजे काय? काल हा परमेश्वराचा पराक्रम असतो. कालाला कोणीही आतापर्यंत पराभूत करू शकला नाही. काल हे परमेश्वराचं रूप आहे. म्हणून म्हटलं जातं कालाय तस्मै नमो नमः. कालाला नमस्कार हा करावाच लागतो. दुसऱ्या दिवशी 3 प्रहराचा समय होता. भगवंताने नगर अवलोकन केलं. ते करण्यासाठी त्यांनी मथुरेत प्रवेश केला. सर्वत्र भगवंताच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली होती. नगरवासियांनीच ती तयारी करून ठेवलेली होती. आणि स्त्रिया भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी कोणी घराच्या गच्चीवर भगवंताचे दर्शन करू लागल्या. त्या आपल्या घरातील सर्व कामधंदा विसरल्या आणि भगवंत जेव्हा त्या नगरातून जाऊ लागले तेव्हा त्या आपल्या दृष्टीच्या
माध्यमातून भगवंताचं अमृतपान करू लागल्या, रूपाचं अमृतपान करू लागल्या. भगवंतावर पुष्पवर्षाव सुरू केला. त्यांची मुखकमल प्रेमानंदाने फुलून गेलेली होती. सर्व वर्णाच्या स्त्रिया पुढे येऊन भगवंताला निरनिराळ्या भेटवस्तू देत होत्या. दुसऱ्या दिवशी त्या मथुरेचं वैभव जेव्हा भगवान पाहत होते, त्यावेळेस बाल, गोपाल, नंद हेही त्यांच्या बरोबर होते. उंच उंच त्या नगरीचे गोपुरे, घरांची महाद्वारे, घरांना लावलेली तोरणे, आजूबाजूला महालाच्या भोवती असलेल्या तटाच्या भिंती, त्याच्यानंतर त्या तटाच्या भोवती असलेले खंदक, उद्याने, उपवने, चौके, चव्हाटे, तिहाटे, श्रीमंत वृष्णी लोकांची, कुलीन लोकांची राजवाडे, सभागृह, विविध प्रकारच्या सभाभवन, बागा, चबुतरे, सुंदर रत्नखचित अशी ग्रहे, दाराच्या भोवती, दाराच्या जवळ किंवा दारावर लावलेली जे छोटे सोन्याचे पिंजरे, त्या पिंजऱ्यात मधुर स्वरांनी बोलणारे मधुर भाषी असे हे पक्षी, काही घराच्या जवळ असलेल्या वृक्षावर बसून काही पक्षी कलरव करता आहेत. पहा कशी तयारी भगवंताची या गोकुळवासी लोकांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षाही अधिक तयारी या मथुरा निवासी लोकांनी केलेली आहे. भगवंताच्या स्वागतासाठी द्वाराजवळ दह्या दुधांचे कलश माठ भरून ठेवले आहे आणि भगवान हे सर्व काही पाहत आहे. ते पाहत पाहत त्या नगरीतून फिरू लागले. मथुरेतील स्त्रियांनी त्या श्यामसुंदराचे दर्शन घेण्यासाठी एकच त्यांची धांदल उडाली. त्यांनी घरातील कामं सोडून दिली. त्या खिडकीतून, ओट्यावरून, गच्चीवरून, जिथून जमेल तिथून, काही तर मार्गावर येऊन उभ्या राहिल्यात आणि भगवंताची ते रूपाचं दर्शन करू लागल्या. आणि इतकी गडबड होती की त्यांना आपल्या वस्त्राचं सुद्धा भान राहिलेलं नाही. त्यांच्या अंगावरची वस्त्र अस्ताव्यस्त झाली. इतक्या लगबगीने आणि धावत त्या तिथे भगवंताचं दर्शन करतायत. त्या मनोमन म्हणू लागल्या, आतापर्यंत फक्त भगवंताचं आम्ही गुणवर्णन, रूपवर्णन ऐकलं होतं. आज ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहोत आणि त्या धन्य धन्य होत आहे. त्यांना समाधान पावत आहे. डोळा भरोनिया पाहिन तुझे रूप, तेचे माझा सुख देई देवा, तेचे माझा सुख देई देवा. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता फिरावसे मना येत नाही नारायणा. सुरवाडिकपणे येथे साक पडलो केने, आता फिरावेसे मना येत नाही नारायणा. आम्हाला परत फिरावं असं वाटत नाही. हे रूप सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया तुझ पाहतासा मोरी, तुझ पाहतासा मोरी. दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया. मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझ्या पाया. नोहे सारिता निराळे, लवन मेळविता जळे, लवन मेळविता जळे, माझे चित्त तुझ्या पाया. मीठ पाण्यामध्ये टाकावं आणि ते क्षणात विरघळून जातं. भगवंता आमचं चित्त सुद्धा तुझं रूप पाहता पाहता त्या रूपामध्येच विरघळून गेलेलं आहे.
तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. आम्ही आमचं सर्व, हा आमचा जीव सुद्धा तुझ्या चरणावर वाहून दिलेला आहे. जागोजागी त्या पूर्वासी जनांनी भगवान श्रीकृष्ण, भगवान बलराम यांना फुले, सुगंधी द्रव्य, दही, अक्षता, चंदनाच्या सुंदर सुवासिक वस्तू, अनमोल वस्तू समर्पित करून भगवंताला समर्पित करताहेत, वंदन करताहेत. श्री कृष्णार्पणमस्तु. आणि भगवंताला त्या वस्तू त्यांनी समर्पित करून भगवंताची कृतज्ञता त्या भगवंताच्या ठिकाणी व्यक्त करतात आहे. आता भगवंताचा नगर अवलोकन चाललेलं आहे. लोक ज्या वस्तू त्यांना भेट म्हणून देत आहेत त्यांचा भगवान स्वीकार करतायत. वाटेत त्यांना एक शिंपी भेटला. त्याने भगवंताला सुंदर असा पोशाख शिवून दिला. भगवंता माझ्याकडून वस्त्रोपवस्त्रम समर्पयामी, सुंदरसा पोशाख शिवून दिला. भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले. तस्य प्रसन्नो भगवान प्रादात् सारूप्यम आत्मनः श्रियं च परमां लोके बलै ऐश्वर्य स्मृतींद्रियम. भगवंताने त्याला काय प्रदान केले? प्रादात त्याला इहलौकीची भरपूर अशी संपत्ती, ऐश्वर्य, आपलं स्मरण सतत राहील. तसेच त्याला अतींद्रिय शक्ती दिली, जी अतींद्रिय शक्तीमुळे तो भगवंताला कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही त्याची दशा असो, त्या दशेमध्ये त्या अतींद्रिय शक्तीने तो भगवंताचं दर्शन करू शकेल. आणि इतकंच नव्हे तर मृत्यूनंतरही त्याला सारूप्यता भगवंताने प्रदान केली आहे. देणाऱ्याचे हात हजारो. भगवंताला त्या ठिकाणी त्या शिंपीदादाने दिलेल्या भेटीने अत्यानंद झाला. भगवान पुढे चालतायत. आपल्या मनाला भगवंत हे नगर अवलोकन करीत असताना आपणही भगवंताच्या पाठीमागे जो मेळा जमलेला आहे आणि तो मेळा नंदगोपाळांचा मेळा आहे, त्याच्यामध्ये मनाला समावेश त्याचा करून घ्या. मनाने आपण सुद्धा भगवंताच्या बरोबरच त्या नगरीमध्ये फिरत आहोत आणि भगवंताचा जसा जसा सत्कार होत आहे, मनाने हे सर्व प्रसंग निर्माण करा. ही एक उच्च कोटीची साधना असते. हिलाच मानस पूजा असं म्हणतात. ही पूजा सर्वश्रेष्ठ आहे. संतांनी वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम नाही तेथे. मनाने केलेली पूजा ही सर्वोत्तम पूजा असते. तिथे लौकिक असं काही लागत नाही. काही गोळा करावं लागत नाही, काही खर्च करावा लागत नाही. क्षणात विश्वातली कोणतीही वस्तू आपण आणून ती भगवंताच्या चरणाला अर्पण करतो. आपणही त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा आणि हा प्रत्यक्ष भगवंताचा सहगमनाचा, सह अवलोकनाचा हा विषय आपल्या हृदयामध्ये आणा. एक दिव्य साधना आहे. शिकून घ्या, करून घ्या आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्या. ही भागवत कथा जी आहे, त्या भागवत कथेमध्ये मी तुम्हाला या प्रवासात सहभागी करण्याचं एकंदरीत आवाहन करतोय, विनंती करतोय. याल तरी या रे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे. आज बर देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो हरी. कुणी कुणाशी न बोला. आणि हळूहळू हळूहळू भगवंतापुढे सरक त्या मथुरा नगरीमध्ये आपणही तिथेच ते सुख अवलंबतोय, ते सुख उपभोगतो आहोत, याचा आनंद लुटा. त्यानंतर भगवंताचा पुढचा प्रवास सुरू होतोय. भगवान सुदामा नावाच्या माळ्याच्या घरी आले. वाटेवरच त्याचं घर होतं. त्याने ओट्यावरच
फुलांचे सुंदर असे हार मांडून ठेवलेले होते. पुढे आला, भगवंताला वंदन केलं. भगवंता, मया गृहाण परमेश्वर, भगवंता मी माझ्या स्वतःच्या हातून, उपवनातून, वेली बाग वगैरे ठेवून ही सर्व फुलं आणलेली आहे. मया ऋतानी पुष्पानी, मी ही वेचून वेचून एकाही फुलाला जिथे काही छिद्र नाही अशा प्रकारचे सुंदर सुवासिक फुलं भगवंता मी तुमच्यासाठी आली आहे. आणि त्याने हात जोडले, भगवंताला फुलांच्या माळा दिल्या आणि हात जोडून त्याने प्रार्थना केली आहे. प्राह न सार्थकम जन्म पवित्रम च कुलम प्रभो, पितृदेवर्षयो मह्यम तुष्टाहि आगमनेन त्वाम. हे भगवंता, आपण दोघी बंधू माझ्या घरी आलात, त्यामुळे माझ्या जन्माचे आज जन्म सुफळ झाला गे माई, आज जन्म सुफळ झाला गे माई, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळी भावा पांडुरंग, वेळोवेळी भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा. समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवंता, आज माझा जन्म सुफळ झाला, माझं कुळ पावन झालं, माझं सकल कुल, माझा वंश पवित्र झाला. आज माझे पितर, देव, ऋषी ह्या तिन्ही प्रकारचा माझा यज्ञ पूर्ण झाला. हे सर्व संतुष्ट झाले, कारण आपणच सर्व जगताचे आदी कारण आहात. भगवंता, मी धन्य झालेलो आहे. भगवंतांनी सुदाम्याच्या त्या पुष्पहारांचे भेटीचा स्वीकार केला. भगवंत प्रसन्न झाले, माळी हात जोडून उभा आहे. येतील गुरुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे, येतील गुरुराजे पुष्पे वाहिन मी भावाची, घालीन माळ जीवाची गुरुच्या चरणासी, प्रेमाची उटी लावीन गंधाची, येतील गुरुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे, येतील गुरुराजे. भगवंताचं तो अत्यंत प्रेमाने भरल्या अंतःकरणाने स्वागत करतोय. इत्याभिप्रेत राजेंद्र सुदामा प्रीतिमानसः, शस्तै सुगंधै कुसुमै माला विरचिता ददौ. हे सुंदरशा फुलांच्या माळा भगवंताने आपल्या कंठात धारण केल्या. पवित्र मन आहे त्याच, फुले पवित्र, सुगंध पवित्र, मन पवित्र, सर्वच पावन. आणि ते सुगंधाचे पुष्पहार भगवंताने आपल्या कंठात घातले. त्यामुळे त्या माळ्याने भगवंताजवळ काय मागितलंय भगवंताला सांगतायत. तो माळी काय वर मागतोय भगवंताजवळ? ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. ऐसा वर देई हरी, गाई नाम निरंतरी. सोपी व्रवोचलां भक्तिं तस्मिन् एवाखिलात्मनि,
तद्भक्तेषु च सौहार्दम् तद्भक्तेषु सौहार्दम् भूतेषु च दयां परम. भगवंता ऐसा वर दे यरी आज याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुणगायी आवडी याची माझी सहजोडी. सर्वस्वरूप अशा भगवंताचे चरणी आपली दृढ भक्ती असावी. भगवंता आपल्या चरणावर माझी अखंड भक्ती असू दे. अखंड दया प्रीती दयाची घडावी संगती. आणि जे आपले भक्त आहेत त्यांची संगती मला अखंड लाभो. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. सर्व प्राणी मात्रांच्या विषयी माझ्या मनामध्ये आत्यंतिक दया असावी. असा सौहार्दम तद्भक्तेषु सौहार्दम भूतेषु च दयापरम. सर्व भूतांविषयी, कारण जे जे भूत आहे, जो जो पिंड आहे, चर अचर जे काही आहे, भगवंत आहे तुमचं स्वरूप आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. माळ्याच्या या भक्तीवर भगवान अत्यंत प्रसन्न झाले आणि भगवंतांनी सांगितले, तथास्तु, तुला जो तुझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. भगवंतांनी त्या माळ्याला तसा वर दिला. पुढे भगवंताचा प्रवास सुरू झाला. सुखदेवजी महाराज राजा परीक्षिताला कथन करतायत, परीक्षिता ऐक, गोकुळातले तर भक्त होतेच, त्यांनी भगवंताला प्रत्यक्ष पाहिलेलं होतं, भगवंताबरोबर काळ घालवलेला होता. मथुरेतल्या लोकांनी हे केलेलं त्यांच्या भाग्यात ते नव्हतं, परंतु की त्यांनी कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. त्यांच्या कानावर ज्या भगवंताच्या लीलाच्या वार्ता येत होत्या त्या ऐकून 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 मथुरेच्या लोकांमध्ये सुद्धा अचल भक्ती निर्माण होती, प्रेम भक्ती निर्माण होत होती, समर्पणाची भक्ती निर्माण होत होती. आणि ते स्वतःचे धन्य धन्य ते लोचन जे नित्य करती अवलोकन, बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळीती परमानंदा. त्या परमानंद घन परमात्म्याला या मथुरा निवासिनी स्त्रिया, मथुरेतला तो शिंपी, तो माळीदादा, बरोबर चालणारे लोक, त्या भगवंताची ते स्मितहास्य, त्याचे ते घुंगरूवाळे केस, कपाळाच्या मध्यभागी लावलेला उंच असा तो कस्तुरी तिलकम ललाट पटले, तो कस्तुरी तिलक, कानातली कुंडल, शुभ्र असे मोत्यासारखे दात, चाफे कळ्यासारखी सुंदर नासिका, गुलाबाचे किंवा कमळाचे पाकळ्याप्रमाणे भगवंताचे ओठ, ओठ किती सुंदर, किती लालबुंद, जणू काही डाळिंबाचं दाणं तुझ्या सुरडलं ओठावरी. सुंदर कपोल, सुंदर अनवटी, कंठ, कंठात कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदरस उपरी ते उत्तरीय, कानातली कुंडल मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, असं रूप निहाळत आहे. आणि त्या सगुण साक्षात्कार अशा परब्रह्म तत्वाला आपल्या डोळ्याने ते अक्षरशः पितायत, प्राशन करतायत. मुखाने नामामृत, दृष्टीने रूपाचं अमृत घेत आहेत. मथुरेत आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण राजपथावरून पुढे चालत आहेत आणि तिथे त्यांना एक सुंदर अशी युवती भेटली. अथ व्रजन राजपथेन माधव श्रियं गृहीतांग विलेपा भाजनम, विलोक्य कुब्जां युवतीं वराननां, पप्रच्छयान्ति प्रहसन् रसप्रद.
नीट लक्षात घ्या. युवतीं वराननाम, एक सुंदर अशी युवती, तरुण रूप संपन्न अशी युवती त्यांना रस्त्यावर भेटली. गृहीतांग विलेप भाजनम, तिच्या हातामध्ये एक सुवर्णाची अशी वाटी होती, मोठी भांड होतं आणि त्याच्यामध्ये सुगंधी द्रव्याने तयार केलेली उटी होती. आता ती कशी होती? विलोक्य कुब्जाम, ती कुब्जा म्हणजे कुबडी होती, कुरूप नव्हती. एक नीट लक्षात घ्या, प्रत्यक्ष भागवतामध्ये दशमस्कंदातल्या या 42व्या अध्यायामध्ये पहिल्याच नंबरचा हा श्लोक आहे. मी पुन्हा ते तुम्हाला वाचून दाखवतो. अथ व्रजन राजपतेन माधव स्त्रियं गृहीतांग विलेप भाजनम विलोक्य कुब्जां युवतीं वराननां पप्रच्छयान्ति प्रहसन रसप्रद. ती देखणी होती, फक्त कुबडी होती. ती कुबडी होती, ती दिसायला फार सुंदर होती, परंतु शरीराने मात्र कुबडी होती. काही वेळेस होत की तिचं शरीर कुबडं होतं. ती हातामध्ये सुगंधी असं उटण्याने भरलेलं एक पात्र घेऊन चालली होती आणि भगवंतानी पप्रच्छयान्ति प्रहसन रसप्रद स्मितहास्य केलं. भगवंत तिला विचारतायत. हा कुब्जा दासीच्या भेटीचा प्रसंगाचा आपण वर्णन करतो आहोत. हे सगळं भक्ती रसात आहे, हे सगळं प्रेम रसात आहे. ती सुगंधाचा त्या चंदनाचा लेप तयार करायची आणि ते सुगंधी द्रव्य घेऊन ती राजवाड्यात जात होती. ती अत्यंत भाविक होती. तिनेही भगवंताच्या कीर्तीचं वर्णन ऐकलेलं होतं. कीर्तीचं वर्णन ऐकून त्याकडे आकर्षित होणं ही सुद्धा उच्च कोटीची भक्ती आहे, कारण याच्यातून जो भाव निर्माण होतो तो श्रेष्ठ दर्जाचा आहे. आपणही असंच वर्णन जिने ऐकलेलं आहे. नंतर तिने भगवंताला जे एक पत्रलेखन केलेलं आहे ती म्हणजे माता रुक्मिणी. कृष्णाला पाहिलेलं नव्हतं, परंतु त्याच्या कीर्तीचं रूपाचं वर्णन ऐकून ती त्याच्यावर आकर्षित झालेली होती. तसेच हे गोकुळातली लोकांकडून येणारे जाणारे लोक, म्हणजे गोकुळातून काही मथुरेला दही दूध विकण्यासाठी येत आणि ते काय करायचे, त्यांच्या मुखी एकच काम, त्यांच्या मुखातून दुसरा शब्दच नाही, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. त्या दही विकायला जायच्या गवळणी, तर दही घ्या दही असं बोलायच्याच नाही, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. आणि त्या मथुरेच्या स्त्री हसायच्या. अगं तुमच्या या घड्यामध्ये दही दूध आहे हे सोड आहे ते बोलतच नाही, तुम्ही दामोदर घ्या असं काय आहे त्याच्यामध्ये. आणि मग असा विषय निघाल्याबरोबर त्यांना वेळ पुरत नव्हता. भगवंताचं रूप येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम, त्याची मज प्रेम देई देवा, त्याची मज प्रेम देई देवा. सकाळच्या गेलेल्या गवळणी दुपार होऊन जात होती, तरी भगवंताच्या गुणाचं आणि रूपाचं वर्णन करत करत या मथुरेच्या स्त्रियांशी बोलत त्या ओट्यावरूनच गप्पा होत. याही घरात जात नव्हते, कामधंदा विसरत होती आणि याही वेळ होतो आहे याचंही त्यांना भान राहत नसे. याला म्हणतात अतिश्रेष्ठ अशी अत्युच्च भक्तीचा हा प्रकार आहे. आणि इथे या भक्तीने मथुरा आणि वृंदावन गोकुळातल्या स्त्रियांची सुद्धा अशी अवस्था होत होती. भगवंताने त्या कुब्जेच्या हातातलं ते पात्र पाहिलं, ते साहित्य पाहिलं आणि त्यांनी विचारलं, का त्वं वरेर्वे तदु
अनुलेपनं कस्यांगेन वा कथयस्व साधूनः का त्वं वरोर्वेतदु हासानुलेपन कस्यांगणे त्वां कथयस्य साधुनः देह्यावयोरङ्गविलेपनमुत्तमं श्रेय ततस्ते न चिरात भविष्यति. भगवान म्हणाले, सुंदरी तू कोण आहेस? भगवंत म्हणताय काय? त्यांनी सुंदरी म्हणून तिला हाक मारली आहे. तू कोण आहेस? आणि तू हे सुगंधित द्रव्य उठणं कोणासाठी घेऊन निघालेली आहेस? कुठे घेऊन जाते? आणि मला वाटतं हे सुगंधित उठणं हे तू आम्हाला द्यावं, कारण हे उठणं तू आम्हाला अर्पण केलं तर तुझं निश्चित प्रकारे कल्याण होईल. भगवंत ते केवळ उठणं सुंदर नव्हतं, तिचा भाव सुद्धा सुंदर होता, अंतर्भाव सुंदर होता. आणि म्हणून देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव तिच्या भावाने भुललेले आहेत. त्या गोष्टीवर देव भगवान मोहित झाले. तिने सुद्धा ती उत्तर देते आहे, दास्यास्म्यहं सुंदर कंस समम सम्मता त्रिवक्रनामा हि अनुलेप कर्मणि मद्भावितं भोजपते अति प्रियं विनाम युवां को अन्यतम तदर्हति. दास्यास्म्यहं सुंदरम कंस सम्मतां. ती म्हणाली की हे परम सुंदरा, मी महाराज कंसाची दासी आहे. त्रिवक्र नामा, माझं त्रिवक्र हे नाव आहे. माझं नाव त्रिवक्र आहे कारण ती 3 ठिकाणी वाकलेली होती. तिची मान, पाठ आणि कंबर, तिचं कमर असे 3 ठिकाणी तिला वाक आलेला होता. म्हणून ती त्रिवक्रनामा या नावाने त्या ठिकाणी प्रसिद्ध होती. अनुलेप कर्मणी, मी कंसाची दासी आहे. माझं काम कंसासाठी दररोज अत्यंत सुगंधी उठणं तयार करणे. आणि आज मी सुद्धा हे सुगंधी उठणं तयार केलं आहे, कारण मी केलेलं उठणं कंसाला अतिशय आवडत असतं. परंतु मी आज आपल्या रूपाने भाळली, आपल्या रूपाने मोहित झाली, तर मला वाटतं की हे जे काही उठणं आहे त्या उठणं हे आपल्यालाच खऱ्या अर्थाने शोभून दिसेल. दुष्ट माणसाला अलंकारही शोभून दिसत नाही, इतर गंधद्रव्यही शोभून दिसत नाही. भगवंता, हे आपल्यालाच खऱ्या अर्थाने शोभून दिसतील. या सुगंधित उठण्याला आपल्या दोघांशिवाय या विश्वामध्ये तिसरा कोणीही पात्र नाही, अशी त्या कुब्जेने भगवंताला विनंती केली. कुब्जेचं बोलणं भगवंतांनी श्रवण केलं, अत्यंत प्रसन्न झाले. भगवंताची प्रेमळता, स्नेहपूर्ण दृष्टी, त्यामुळे ती दासी कुब्जा अत्यंत प्रभावित झाली आणि तिने आपल्या हाताने भगवंताला ते सुगंधित उठण्याचं विलेपन केलं. आणि त्यामुळे भगवान तर सुंदर होतेच, परंतु ते अति सुंदर दिसून लागले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कंठेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा
कासे पितांबर तुळसी हार गळा, कासे पितांबर. भगवंतांना ते उठणं लावल्याबरोबर भगवानचं जे काही रूप होतं ते अति सुंदर दिसलं. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तोहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा. भगवान अत्यंत सुंदर दिसू लागले. भगवान कुब्जेवर अतिशय प्रसन्न झाले आणि प्रसन्नतेने त्यांनी तिला तात्काळ एक फल प्रदान केलेलं आहे आणि तिचा जन्माचं व्यंग दूर केलेलं आहे. पदभ्याम आक्रम्य प्रपद्ये द्वयंगुल्लत्तान पाणिना, प्रगृह्य चुबुके ध्यात्मम उदतीनम नमदच्युत. भगवंताने आपल्या दोन्ही पायांच्या पंजांनी कुब्जेची दोन्ही पावलं दाबून धरली आणि उजव्या हाताच्या दोन बोटांनी द्वयांगुल तान, द्वयांगुल दोन हातात दोन बोटांनी, अशा बोटांनी तिची हनवटी वर उचलून धरली. तिचं शरीर थोडस वर उचललं आणि काय आश्चर्य, तत्क्षणी त्या कुब्जेचे त्रिवक्राचे सर्वांग सरळ झालं, सुंदर झालं. भगवान मुकुंदाच्या स्पर्शाने तिचा सर्व रंगरूप बदलून गेलं आणि तिला अमौलिक असं सौंदर्य प्राप्त झालं. अत्यंत देखणी सौंदर्य रूप त्या कुब्जेला प्राप्त झालं. आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया. एका क्षणामध्ये कुब्जेचं रूप पालटलं, सर्वांग सुंदर झालं. त्यानंतर ती अतिशय गदगदू झाली, अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली. भगवंता, तू माझा आज रंगरूप बदललं. आपण सुद्धा, हा जीव सुद्धा कुब्जाच आहे. आपण सुद्धा कुब्जाच आहोत. कारण आपल्या ठिकाणी 3 प्रकारचा वाकडेपणा आहेच. जसा कुब्जेमध्ये होता मान, पाठ आणि कमर, तसे आपण 3 ठिकाणी वाकलेलो आहोत. काम, क्रोध आणि लोभ ही वक्रता आहे. एष काम एष क्रोध रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्नो. अशा या 3 आगंतुक पाहुण्यांना आपण आपल्या मनामध्ये निवास करायला जागा दिलेली आहे. तरी हे कामक्रोध पाही, जयाची कृपेची साठवण नाही. हे कृतांताचे ठाई मानी जेत. हे आपल्याच घरात राहतात, म्हणजे आपल्याच मनात राहतात, परंतु आपलंच नुकसान करतात. हे भगवंताशी आपलं मिलन होऊ देत नाहीत. असे हे दुष्ट आहे. आणि भगवंत जेव्हा आपल्याला जेव्हा वर उचलेल, जसं कुब्जेला तिची हनवटी धरून वर ती उचललं तेव्हा ती सरळ झाली, तसा भगवान आपल्याला जेव्हा वर उचलेल, आपली हनवटी वर उचलेल, हनवटी वर उचलल्यानंतर आपली नेत्रकमल आणि भगवंताची नेत्रकमल यांच्यामध्ये दृष्टादृष्ट होईल. आणि दृष्टादृष्ट झाल्याबरोबर आपल्यातले सर्व दोष नष्ट होतील. अशी भगवंताने आपल्यावर कृपा करावी. यासाठी
कुब्जेने अत्यंत सुगंधित उटणं तयार केलेलं होतं. आतापर्यंत ती कंसाला देत होती. कंस हे रजोगुण आणि तमोगुण यांचं प्रतीक आहे. आपण सुद्धा रजोगुण आणि तमोगुणाने लिप्त असलेल्या व्यक्तींचीच सेवा करतो. आज तिला भगवंताची सेवा मिळालेली आहे. तिच्या हृदयातलं हे चंदनाची उटी, सुगंधित उटी. सुगंध हा हृदय कमलामध्ये जे कमल उगवतं, आपल्या हृदयात अंतःकरणात जे कमल पुष्प आहे त्याच्यातला भाव म्हणजे सुगंध. आणि त्या सुगंधाचं केलेलं उठणं, तिने सांगितलं की तुमच्याशिवाय या उठणेचा उपभोग घेण्याला दुसरा या विश्वात कोणीही लायक नाही. म्हणून तिने भगवंताला ते उठणं अर्पण केलं. तसा आपला भावधरा रे भावधरा, आपुलासा हा देव करा. हे चंदनाची उठणे आपण भगवंताला समर्पित केलं पाहिजे. तिने हात जोडले, भगवंताच्या चरणावर माथा ठेवला. भगवंता, मी आज धन्य झाले आहे. आता आपण माझ्या घरी यावं. तिने आपल्या घरात भगवंत आपल्या घरी यावेत असं भगवंताला विनंती कर. आपण नेहमीच जातो, अनेक तीर्थ फिरतो, पण कधी कोणी दिलाय का आमंत्रण भगवंताला की भगवान माझ्या घरी यावं, आओ भले पधारो? नाही. आपण जात असू, पण त्यालाही केव्हा तरी बोलवावं लागतं आणि भक्त त्याला बोलवतात. पण भगवंताचं एक आहे, जे प्रेमी भक्त असतात त्या भक्ताने बोलवलं नाही, त्याने त्याच्या घरात भक्ती केली तरी सुद्धा त्याच्या घरी भगवान जात असतात. माता शबरीच्या घरी भगवान प्रभू श्रीराम गेलेले आहेत. तिचं काम फक्त वाट पाहणे आणि हृदयातून भगवंताचं नामस्मरण पूजन करणे. भगवान तिच्या घरी गेलेले, भगवान अत्री ऋषींच्या घरी गेलेले आहेत, चित्रकूटाच्या ठिकाणी. हे आपण पाहिलेलं आहे. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा, पुंडलिकाच्या घरी गेलेले आहेत. प्रसन्न पादुका पूजावाम्या हो नित्य, गंधर्वपुरीचा श्री गुरुदेव दत्त, तोची श्री स्वामी मम गृही आला, नमस्कार माझा श्री स्वामी समर्थाला. प्रसन्न पादुका पूजावा नित्य, गंधर्वपुरीचा श्री गुरुदेव दत्त, तोची श्री स्वामी मम गृही आला, नमस्कार माझा श्री स्वामी समर्था. भगवान दत्त गुरु भिक्षा मागण्यासाठी घरोघरी जातात, नव्हे पोट भरण्यासाठी नाही, तर त्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी जातात. अत्री ऋषीच्या घरी भगवान आले, तिथे दत्त होऊन राहिलेले आहे. आपण राजा सुमिती राणीच्या घरी भगवान आले, श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने त्यांनी तिथे जन्म घेतलेला आहे. या सर्व कथा आपल्याला माहिती आहे. या कथा म्हणजे केवळ मनोरंजनाच्या कथा समजू नका. या भक्तांच्या सर्वश्रेष्ठ असे हे आदर्श आहेत. हे आदर्श आपण घ्या आणि त्यांच्या रांगेमध्ये शेवटी का होईना उभे राहा. कुठेतरी रांग संपतेच. नवीन येणारा माणूस काही पुढे एकदम येऊन उभा राहत नाही, तो फार भाग्यवान असेल तरच. पण बाकीच्यांना मात्र शेवटी उभं राहावं लागतं. पण रांग तर सरकते ना, सरकत 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 तेव्हा आपला नंबर हळूहळू येतो. आपण मागे वळून अरे आहे पुष्कळ लोक आहेत माझ्या पाठीमागे. पण जेव्हा आपण पहिल्यांदा उभा राहतो आपल्या पाठीमागे कोणीच नसतं. पुढे रांग जेव्हा सरकते तेव्हा आपल्या पाठीमागे पुन्हा रांग लागलेली आपण पाहतो आणि आपल्याला वाटतं की धन्य, खरंच खूपच लोक इथे येतात. तसं आपणही त्या रांगेच्या मध्ये उभे राहा, फक्त श्रेष्ठांच्या रांगेत उभे राहा आणि विश्वास ठेवा. संतांचे पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण सर्व प्रकारे भगवंताची सेवा करू. भगवंताला तिने आमंत्रण दिलं, भगवंताने स्मितहास्य केलं. तेव्हा भगवान म्हणतायत की येईन,
मारा घर आवजो प्रभू, मारा घर आवजो. येईल. कुब्जे, तू आता त्रिवक्रा नाही, तू सरळ जीवन पॉलिसी आहेस. तुझ्या भावभक्तीने, माझ्यावर तुझी जी भावभक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालेलो आहे. आणि खरं सांगू का, तुमच्यासारख्या भक्तांचं घर हाच माझा खरा आनंदाश्रम आहे. हाच माझा आनंदाश्रम आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी भक्ता घरी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. संत सोडो, जे वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. आम्ही पांथस्थ आहोत कुब्जे, आम्ही पांथस्थ आहोत. इथे एकच नात्याचा होता आमचा, सखा मामा होता. पण तो काय कामाचा, तो काय कामाचा. सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं. माझ्या मामाच्या 100 गाई आणि सकाळी उठून काही नाही. तो होता एक. पण मामाच्या घरी किती मुलं किंवा किती भाची आनंदाने येतात. एक लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये बाचा भाची आनंदाने 2 दिवस राहतात, एक लक्षात घ्या, त्याला असं वाटलं पाहिजे की पुन्हा मी या घरात आलो पाहिजे. गृहस्थ जीवनाचं सार्थक काय, तर अतिथीला जेव्हा वाटेल की इथे मी पुन्हा आलं पाहिजे, तरच गृहस्थ जीवनाचं सार्थक आहे, तरच तुमचा गृहस्थ आश्रम सफल आहे. नाही तर निघा बाबा इथून, केव्हा जाऊन केव्हा नाही, आणि परत आता जन्मामध्ये इथे पाय ठेवायचा नाही, असं संकल्प करून जर जो अतिथी किंवा जो भाचा किंवा भाची जात असेल, तर ते जाताना तुमच्या घरातलं सौख्य, तुमच्या घरातली लक्ष्मी, तुमच्या घरातला संतोष सर्व घेऊन जातात, सर्व घेऊन जातात. आज जुन्या काळात लोकांच्या शेत्या बाड्या वैभव पिढ्यानपिढ्या नांदत होते, कारण तिथे बाच्या बाची तिथे येत होते, म्हणून हे वैभव नांदत होते. आता बाचा बाची एकदा आली तर परत पाय ठेवत नाही, आणि कदाचित काही बळजबरी आले तर जाताना तिथून सर्व वैभव घेऊन जातात. एवढं नीट लक्षात घ्या. म्हणून हा मामा असून काही कामाचा नाही, काहीच कामाचा नाही. आणि म्हणून कुब्जेला सांगतात की तुझ्यासारख्या भक्तांचं जे घर आहे तिथेच आम्हाला आनंद मिळतो, आणि तोच आमचा आनंदाश्रम आहे. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. मी योग्याच्या हृदयात नाही, जपी तपी माणसाच्या याच्यात नाही, ज्ञानांच्या बैठकीत बसत नाही, तर जिथे माझे भक्त प्रेमाने गायन करत असतात त्याच ठिकाणी आमचं ते खऱ्या अर्थाने विश्रामगृह आहे. तेच आमचं खऱ्या अर्थाने शासकीय विश्रामगृह आहे, तेच आमचं रेस्ट हाऊस आहे. म्हणून त्यांनी कुब्जे येईन, येईन, तिच्या घरी जरूर येईन. भगवंताने तिला गोड निरोप दिला आणि सांगितलं, काळजी करू नको, मी तुझ्या घरी येणार आहे. आवजो के प्रभू, मारे घर आवजो के, भले पधारो.
सुस्वागतम सुस्वागतम. कुब्जा प्रेमळ भक्त आहे. भगवंताच्या चरणावर तिने साष्टांग लोळण घेतली, चरणरज आपल्या कपाळाला लावली, सर्व अंगाला चरण धूळ लावली आणि मनामध्ये अत्यंत कृतार्थ कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा स्मराओ, दत्त गुरुना स्मरा स्मराओ, दिगंबरासी स्मरा. कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा स्मराओ, दत्त गुरुना स्मरा स्मराओ, दिगंबरासी स्मरा. स्मरा हो दिगंबराशी स्मरा. ज्याने दिगंबर, दाही दिशा हेच अंबर आहे आणि त्याने त्याच्या अंबरामध्ये, म्हणजे जशी एखादी माता आपल्या मुलाला त्या जे वरून काही शाल असेल त्या शालीमध्ये लपेटून घेते, तसंच त्याने सर्व विश्व दाही दिशांच्या या शालीमध्ये लपेटून घेतलेला आहे. आणि त्या शालीची ऊब आपल्या सर्वांना मिळो, या कुब्जेनेही ती ऊब घेतली. मस्तकावर, भगवंताच्या मस्तकावर तिने तो चंदन लावलं, उटी लावली, पुन्हा पूजा केली, चरणावर पुन्हा पूजा केली, पुन्हा नमस्कार केला, दोन्ही हात जोडले, नेत्र मिटले आणि हृदयात स्मरण करू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.